सांगलीमधून एक महत्त्वाची बातमी आहे। महापुराच्या छायेमध्ये असलेल्या सांगलीकरांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 2 फुटांनी घटली आहे। 41 फुटांवर असलेली पाणी पातळी आता 39 फुटांवर आली आहे। त्यामुळे सांगलीकरांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे आपल्यासोबत आहेत। शंकर, आता पाणी पातळी घटलेली आहे, सांगलीकरांना देखील हा काहीसा दिलासा। नक्कीच सागर, आपण पाहू शकता सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी 2 दिवसापूर्वी 41 फूट होती, मात्र सध्या इंचानं उतरत आता 2 दिवसानंतर ही पाण्याची पातळी 39 फुटावर स्थिर झालेली आहे। आपण आता सांगलीच्या कृष्णा तीरावर आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी जे नदीच्या पात्राच्या बाहेर आलेलं पाणी आहे ते थोडं ओसरायला सुरुवात झालेली आहे। सांगली कृष्णा नदीची इशारा पातळी 40 असून धोका पातळी 45 आहे। एकंदरीत पाहिलं तर सध्या महापुराचा थोडासा धोका टळला असला तरी टांगती तलवार ही कायम आहे। कारण कराड असेल, कोयना असेल या ठिकाणी पावसाचा जोर थोडासा कमी आहे, जास्त आहे। मात्र सांगली जिल्ह्यात सकाळपासून पावसानं पुन्हा सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावरती 50 जवान 2 बोटीसह दाखल झालेले आहेत आणि ते या ठिकाणी संपूर्ण कृष्णा नदीचे पाण्याची पाहणी करणार आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी ते आपली आणलेले 2 बोट चालू करून या कृष्णा नदीमध्ये उतरणार आहेत आणि संपूर्ण नदीची पाहणी करणार आहेत। आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत, मात्र पालकांच्या मध्ये शाळा सुरू झाल्याने चिंता वाढली आहे। कारण सांगली जिल्ह्यातील पूरपट्ट्यातील अनेक बंधारे, पूल पाण्याखाली अद्याप आहेत। पाणी इंचानं ओसरत असल्यामुळे आजपासून शाळा सुरू होत असल्याने पालकांच्या मध्ये फार मोठी चिंता। नक्कीच शंकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।